या स्पर्धेचा एन्जॉय करतात त्याही प्रेक्षक वर्गांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून डिंगडॉंग ग्रुप आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेले अनुघुटे या चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। पहिलं षटक पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीनं डॉट चेंडू फेकण्यात आलाय। प्रत्येक गोलंदाज चांगली सुरुवात करून देतोय आणि त्यानंतर मात्र कमी धावेवर सामना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू पंचाकडे अपील, पंचांचा बोट आकाशात आणि यावेळी मात्र फिंगर अप होतोय। फलंदाज यावेळी होईल बाद। नितीन हंबीर बॅक टू द डगआउट। पंच यावेळी मात्र तटस्थ आणि खेळाडू वृत्ती आपण दाखवायची आहे। पंच जो निर्णय देईल त्यावर आपण निश्चितच ठाम राहायचं। अगदी चांगले पंच, बऱ्याच वर्षाचा अनुभव, क्रिकेटचा अनुभव, दुधानी संघाचा एक स्टार आणि गुणवान खेळाडू दत्ता बसमा। आणि यावेळी आम्ही निश्चितच स्क्रीनवर पाहिलं की आउट आहे हा फलंदाज। पहिला गडी बाद होतोय, 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, अवघी 1 धाव धावफलकावर जोडली गेली आहे। चांगलं लाईव्ह कव्हरेज आपण या ठिकाणी जितू गोंधळी आणि संपूर्ण टीमची पाहतोय। प्राप्ती लाईव्ह पंचावर थोडासा आक्षेप होता फलंदाजाचा, मात्र यावेळी आमच्या स्कोरर 12व्या खेळाडूला निश्चित करून देतात की पंच योग्य तो निर्णय मात्र सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतायत। पहिलं षटक चांगल्या पद्धतीचा फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज अशोक झुगरे यावेळी करतोय। पहिला गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप भल्ला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। यावेळी पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर मात्र लेग स्टंपच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंच अवांतर घोषित करतोय। आतापर्यंत 2 चेंडू अवांतर फेकले गेलेत, तर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा, 1 विकेट अर्जित केलाय। LPWचा शिकार ठरला गेलाय। फलंदाज नितीन हंबीर बाद झालाय आणि त्याची जागा सावरण्यासाठी संदीप भल्ला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा बॉल यावेळी रिलीज केलाय। क्षेत्ररक्षक कुठल्या पद्धतीने चुकी करत नाहीये। ज्यावेळी डॉट चेंडूची समाप्ती होते त्यावेळी मात्र निश्चितच क्षेत्ररक्षण करणारा यावेळी ममदापूर संघ एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय। ममदापूर संघानं अगदी चांगली गोलंदाजी ममदापूर संघाची आपल्याला पाहायला मिळते। मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी चेरवली संघानं। यावेळी पुन्हा एकदा यावेळी मात्र लाईन फार चांगली पाहायला मिळाली आणि यावेळी पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती आहे। P1चं षटक जरी सुरुवात जरी खराब जरी केली आहे, मात्र आतापर्यंत धावेला लगाम लावलाय। अवघ्या 2 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात। पहिल्या P1च्या षटकात अद्यापही 2 चेंडूचा खेळ शिल्लक, जे 2 चेंडू अवांतर फेकलेत आणि 2 धावा खर्च केल्यात अशोक झुगरे या गोलंदाजानं। पुन्हा एकदा अगदी चांगली लाईन पाहायला मिळते। अशोकचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण फार चांगली गोलंदाजी। जरी पहिला चेंडू अवांतर फेकला त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळाला। एखादा चेंडू स्लोवर गतीने फेकला जातोय तर एखादा चेंडू वेगाने फेकला जातोय। मात्र फलंदाजाला मोठे फटके मारण्यामध्ये मात्र निश्चितच कुठेतरी थांबावं लागलंय। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू याही वेळी बॅटच्या बरोबर मध्ये चेंडू नाही आला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय, झेल मात्र सोडला जातोय। क्रिकेटमध्ये बरेचशा वेळी झेल सोडले जातात आणि तो फलंदाज नेहमी घातक ठरला जातोय, कारण जे एखाद्या फलंदाजाला जीवदान मिळालं ते जीवदानाचं नेहमीच सोनं करत असतो। टायमिंग चालू आहे, संघ नायकांना याकडे लक्ष द्या। 5 मिनिटाच्या आतमध्ये 1 षटक फेकून झालं पाहिजे। 4 षटकांचा सामना 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल आणि ज्यावेळी या 20 मिनिटांमध्ये
3 षटकाचा ज्यावेळी सामना आपण पाहू त्यावेळी 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल आणि ज्या अवधीमध्ये सामना संपला नाहीये तर शेवटच्या ओव्हरमध्ये आपला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल याचं भान ठेवायचं आहे, कारण नियम फार कठोर लावले गेलेत. आज ज्या संघाने चुक्या केल्यात त्या उद्या चुक्या होता कामा नये हेही आपण लक्षात घ्यायचं आहे. चला सामना चालू करायचा आहे. पहिले षटक संपलाय. अवघ्या 3 धावा धावफलकावर एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलाय. चांगली गोलंदाजी अशोक झुगरे या गोलंदाजाकडून पाहायला मिळालं. तर दुसरं षटक यावेळी फेकत असताना विजय पारधील आपण पाहू शकाल. विजय एक जर्सी नंबर 10 सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचा देव म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय त्याच्या जर्सीचा नंबर प्रत्येक खेळाडू आपल्या आवडत्या खेळाडूचा नंबर आपल्या जर्सीवर का टाकत असतो हे मात्र आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळत असतो. बऱ्याच खेळाडू जर्सी नंबर 18 वापरतात. विराट कोहलीचे फॅन. त्यानंतर यावेळी मात्र मोठा फटका दिशा दिली आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. जमवले गेल्यात संदीप बलाया फलंदाजांना. विजय पारधीला यावेळी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅटच्या रडावर चेंडू आलाय. चेंडू चांगल्या पद्धतीचा एक टप्पा सीमारेषा पलीकडे जाईल 4 धाबीसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धाबा. बऱ्याच वेळा आपण षटकाराची हॅट्रिक होताना पाहिली आहे, मात्र चौकार हॅट्रिक सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र या फलंदाजाला संधी आहे. ज्या फलंदाजांना 2 चेंडूवर 2 बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत, मात्र यावेळी या चेंडूवर चौकार येईल का की निर्धाव चेंडू फेकला जाईल. अशोक मात्र यावेळी विजय पारधी मात्र थोडासा विचार करत असेल. प्रेशराइज गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने आज काळूराम वाघ साहेब या स्पर्धेला जिथून या स्पर्धेचं उद्घाटन पाहिलं तिथून या स्पर्धेसाठी आतुरतेने आतापर्यंत या ठिकाणी राहिले. त्याच्या सोबतीला आपण पत्रकार सुनील बारगडा हेही जी स्पर्धा आपण पाहिली तिथून आतापर्यंत आहे. तुमचंही मनापासून मी धन्यवाद करतोय. आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका फलंदाजी करणारा संदीप बल्ला याच्या बॅट मधून. षटकार आलाय. पहिल्या षटकामध्ये जरी कमी धावा आल्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये हल्ला चढवण्याचं काम यावेळी फलंदाज करतायत चेरवली संघाचा संदीप बल्ला. कारण या षटकाचा विचार केला 1 षटकार 2 चौकारच्या मदतीने आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात. उर्वरित अद्यापही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अगदी चांगली फलंदाजी आपण पाहू शकाल. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू पुन्हा एकदा जातोय 6 धावेसाठी. काय हाहाकार माजवतोय हा फलंदाज. पहिल्या षटकामध्ये जरी कमी धावा आल्या मात्र या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय, कारण या धावा शेवटच्या क्षणाला महत्वपूर्ण ठरल्या जातील. गोलंदाजी करणारा विजय पारधीला मात्र निश्चितच थोडासा विचार करावा लागेल, कारण आतापर्यंत 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं तब्बल 22 धावा खर्च करतोय. उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू पाहायचा आहे कशा पद्धतीनं याही चेंडूवर मोठा फटका येईल की एखादा डॉट चेंडू पाहायला मिळेल. मात्र यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फ्लॅट शॉट आणि एक चांगली फलंदाजी आपण पाहिली आहे संदीप बल्ला. या चेंडूवर मात्र बॅक टू बॅक 3रा षटकार आणि या मॅच मधील पहिली षटकार हॅट्रिक लगावणारा हाच तो खेळाडू
विजय पारधी. विजय पारधीने या मॅच मध्ये पहिली षटकार हॅट्रिक. संदीप भल्ला ठरतोय या. मात्र विजय पारधी मागणी गोलंदाजी आपण पाहिली आहे. 3 षटकार 2 चौकार 28 धावा खर्च करणारा हा गोलंदाज 2 षटक संपल्यानंतर मात्र पंचांना यावेळी थोडासा निश्चितच विचार करावा लागेल, कारण टीम मीटिंग आपण मैदानामध्ये पाहतोय. कुठलाही संघ टीम मीटिंग घेणार नाहीये, कारण अगोदरच सामन्याला फार उशीर झालाय. 28 धावा खर्च केल्यात विजय पारधी या गोलंदाजानं. संदीप भल्ला बॅक टू बॅक 3 षटकार 2 चौकार 29 धावेचं योगदान देतोय. मात्र संघाची धावसंख्या 31. धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज आपण यावेळी पाहू शकाल शरद निरगुडा. पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा फेकलाय. दुसरं षटक निश्चितच मागडं गेलं. मात्र या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. आणि तो कमबॅक करत असताना गोलंदाज आपण यावेळी पाहू शकाल शरद निरगुडा. ममदापूर संघाकडून अगदी लांबून प्रवास करून आलेला हा संघ. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती आपण पाहिली आहे. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट ऑन चेंडू होता, मात्र चुकी पाहायला मिळाली. बरेचसे क्षेत्ररक्षक चुकी करतात आणि त्याचाच मात्र फायदा प्रतिस्पर्धी संघ फलंदाजी करणारा यावेळी चेरवली संघाला होताना पाहायला मिळतोय. चेरवली संघ सुरुवातीला जरी कमी धावा जरी आल्या, मात्र दुसऱ्या षटकाला ज्यावेळी सुरुवात झाली आक्रमण हल्ला चढवण्याचं काम केलं. फलंदाजी चांगली पाहिली संदीप भल्लाच्या आणि त्याला साथ देत असताना संदेश हंबीर आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, 4 धावा जमवल्यात. तिसऱ्या षटकातील त्यापैकी 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा लाईन फार चांगली पाहायला मिळाली, वेग फार चांगला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती आहे. 4 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करणारा शरद या गोलंदाजांना. तिसरं षटक अगदी चांगल्या पद्धतीचं फेकत असताना पाहायचं आहे, कारण ज्या फलंदाजांना हाकार माजवलाय संदीप भल्ला, ज्याच्या बॅट मधून षटकार चौकार आलेत आणि त्यानंतर साथ देत असताना संदेश हंबीर याही फलंदाजांना अगदी चांगली सुरुवात केली आहे, तो फलंदाज यावेळी पाहायला मिळतो. यावेळी पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक यावेळी आपण पाहू शकाल तिसरा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. त्यानंतर बघा दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल आयोजकाच्या वतीनं. तिसरा षटकातील शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर मिळतील सिंगल. सिंगलच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 36 धावा. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. तिसरा पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर दामू 11 टावराडी संघाला बाय आहे. तिसऱ्या 36 धावा स्कोरबोर्ड लागल्यात आणि शेवटचं षटक असेल. भरत निरगुडा यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज. लगान नंबराचीवाडी संघाचे संघनायक आणि जय वाघोबा वारदोली या संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सामना क्रमांक
पाचवा पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आणि अजूनही पहिला पुलवार चालू असताना शेवटचे षटक यावेळी या भारत निरगुडाच्या हातामध्ये दिलाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्या. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात. एक गडी बाद झालाय. 0 धावेवर नितीन हंबीर हा बाद झालाय. मात्र त्याला साथ देत असताना फलंदाज संदीपनं अगदी हाकार माजवला. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून अगदी चांगले मोठे फटके पाहायला मिळाले. 4 षटकार आले, 2 चौकार आलेत. चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहिली गेली आहे. आणि जर विचार केला तर सांघिक धावसंख्या फार मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करत असताना 43 धावा स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात. धावा स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात. टावरवाडी संघ आपल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आयोजकाशी आपण संपर्क साधायचा, पूर्ण करायचे, अन्यथा आपल्याला तिसऱ्या फेरीतील सामना खेळता येणार नाहीये हे आपण लक्षात घ्यायचं आहे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि यावेळी फलंदाज बाद. वारदोली संघ नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे आणि त्यानंतर आल्यानंतर आयोजकाशी संपर्क साधायचा, त्यानंतर नाणेफेक केली जाईल. तीन चेंडू आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं गेले. फलंदाज आपण बाद होताना पाहिला संदीप भल्ला, ज्याच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी पाहिली होती. तो फलंदाज वैयक्तिक जर विचार केला तर 35 धावेवर बाद झाला. अगदी चांगली खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय हंबीर, लेफ्टी फलंदाज. ज्यावेळी आल्या मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी, असं वाटतंय की हा फलंदाज मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय, कारण पहिल्या चेंडूवर मोठा फटका दाखवून देत असताना यावेळी 4 धावा जमवून दिल्यात. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 47 धावा, 50 धावा कंप्लीट होतील हे निश्चित आहे, कारण आल्या मोठा फटका दाखवून दिलाय अजय हंबीर या फलंदाजांना. उर्वरित पहिल्या पूर्वार्धातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फुलटॉस चेंडू आणि यावेळी मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षक. फर्स्ट स्लिप क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी केली आणि त्यानंतर मात्र सिंगल डबलला प्राधान्य देत असताना 2 धावा यावेळी पुन्हा पाहायला मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळी आपण पाहू शकाल. अजय हंबीर आणि संदेश हंबीर या 2 फलंदाजीच्या माध्यमातून. टार्गेट सेट बॉल असेल. शेवटचा चेंडू, निर्णायक धावसंख्या किती होईल हे मात्र पाहावं लागेल. भरत निरगुडा 1 षटकार 1 चौकार खाल्लाय. त्यानंतर स्वतःच्या पैलूवर यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय आणि शेवट मात्र गोड केली आहे यावेळी आपण पाहू शकाल ममदापूर संघाना. मात्र चेरवली संघाचा विचार केला 24 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकात धावा जमवल्या गेल्या 49 धावा. विजयाचं लक्ष्य येणारे 24 चेंडू, 50 धावेची गरज. चला नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल. मी सुनील वारगडा आपले रायगड संपादकाचे संपादक आहेत, स्वतः पत्रकार म्हणून सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून त्यांचा नाणेफेक या ठिकाणी केला जातोय. नाणेफेक निर्णय काय असेल
वारदोली संघाने आपला निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय असेल. 3 षटकांचा सामना असेल. आपला निर्णय बॅटिंग करण्याचा असेल तर थोडी बाईट आपण घेऊया. वेळ आहे कारण इनिंग ब्रेक आपण पाहिला. तर फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये आपण किती धावेपर्यंत मजल मारू शकाल? 35-40. असे कोण फलंदाज आहेत की 3 षटकामध्ये 10.च्या वरती सरासरी राखून 30 ते 35 धावा या ठिकाणी जमवतील? विनोद अविनाश बबने. निश्चितच या मैदानावर 30-35 धावा तुम्ही सांगितले त्या पद्धतीने सेट आहेत का? कारण गोलंदाजीवर विश्वास आहे. जाऊया, पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतोय. त्यानंतर उमराजवाडी संघ तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो आणि सामन्याकडे वळूया कारण अगदी चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज आमच्या समेत जोडले जातात एक मराठी एक दमदार आवाज. सातत्याने मी लहानपणापासून ज्यावेळी आदेरीच्या मैदानावर बऱ्याचशा स्पर्धा व्हायच्या त्यावेळी सागर मांडवकर समालोचन करायचे, त्यावेळी मी त्यांच्या जवळ जायचो आणि ते समालोचक आज आमच्या या स्पर्धेमध्ये आलेत आणि निश्चितच आमच्या समोर जोडले गेलेत. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. ममतापूरवाडी आपला संघ लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. विजयासाठी 24 चेंडू आणि 50 धाबीची गरज. 12.50 ची सरासरी राखायची आहे. हे मैदान जर पाहिलं तर 12.50 ची सरासरी सहज होऊ शकेल कारण इतकी चांगली खेळपट्टी बनवली आहे. एक पाटा खेळपट्टी अगदी आपल्या सेनाने तयार केलेली खेळपट्टी, फार चांगली मेहनत, त्यानंतर रोलिंग अशा पद्धतीची खेळपट्टी आतापर्यंत जर विचार केला तर फलंदाजासाठी अनुकूल अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. चेरवली संघाने फलंदाजी मात्र निश्चितच फार चांगली केली आहे. गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीची कामगिरी करेल? पहिल्या फेरीचा शेवटचा सामना ममदापूर बी संघ त्याच्या अगेन्स्ट आपण चेरवली संघाला पाहतोय. ज्या चेरवली संघाने फलंदाजी मात्र फार चांगली केली आहे. गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीची कामगिरी करतोय? सुनील हंबीर यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंचांच्या उजव्या एसटी कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळी बॅटची कडा लागली आहे मात्र झेल सोडला जातोय. पहिल्या चेंडूवर झेल सोडणं म्हणजे निश्चितच गुणाधारी मिळवणे चेरवली संघासाठी धोक्याची घंटा. कारण सेट सलामीला आलेले फलंदाज हे घातक फलंदाज असू शकतील आणि त्याचा झेल यावेळी सोडला जातोय. टायमिंग अलर्ट आहे. 12:27 यावेळी या गोलंदाजाने चेंडू फेकलाय. 4 षटक आपल्याला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत हे आपण लक्षात घ्या. आणि जर आपण वेळेत जर सामना संपवला नाहीये तर आपला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये घेतला जाईल याचं भान ठेवायचं आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर सुनील हंबीर पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली आहे, झेल सोडलाय आणि त्यानंतर मात्र यावेळी एक अवांतर चेंडू एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित दिला जातोय. पंच आपण पाहिल्या तर निश्चितच कौतुक करूया. पंच संभाजी चौधरी त्याला साथ देत असताना आपण पाहू शकाल दत्ता भस्मा. 50 धावा जमवत असताना मोठे फटके यावेळी दाखवावे लागतील. यावेळी उडवलाय चेंडू, स्ट्रेट चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बऱ्याच वेळा आपण पाहिलंय की क्षेत्ररक्षकाकडून चुका झाल्यात आणि ज्यावेळी क्षेत्ररक्षकाकडून चुका होतात त्यावेळी गोलंदाज मात्र नैराश्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगला चेंडू होता, अडवायचा होता, मात्र या चुका मागण्या ठरल्या जातील. मात्र संघनायकाने ज्यावेळी एखाद्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे त्या क्षेत्ररक्षकाची पोझिशन जागा बदलवली गेली आहे. कारण प्रत्येक खेळाडूवर विश्वास असतो. तो विश्वास ज्या वेळेला मात्र
गेला की निश्चितच कुठेतरी संघनायकाला त्याच्या बदले वेगळा खेळाडूला घ्यावा लागतो. यावेळी मात्र हा चांगला चेंडू होता, स्वतःच्या फलुतुवर झेल पकडला जातोय. फलंदाज आपण पाहिला गेला जसा माघारी आलाय तो फलंदाज जयेश बॅक टू द डगआउट. जयेश बाद झालाय, ज्याच्या बॅटमधून चौकार आला होता तो फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, जर्सी नंबर 1 अविनाश. अविनाश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. टाइम अलर्ट आहे, याचं भान दोन्ही संघाच्या संघनायकाने घ्यायचं आहे. फलंदाजी करणारा यावेळी आपण पाहू शकाल ममदापूरवाडी संघ 12:27 पहिला चेंडू यावेळी गोलंदाजाने फेकला होता. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये जर सामना संपला नाहीये चेरवली संघ तर आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चांगला हुक केलाय, चेंडूला सन्मान दिला, एक सिंगल मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र यावेळी नकार दर्शवला जातोय, कारण सलामीला आलेला फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र अजूनही आहे, कारण मोठे फटके मारायचे आहेत. 24 चेंडू 50 धावा जमवायच्यात, त्या धावा होतील का हेही मात्र पाहावं लागेल. यावेळी या शरीराचा भेद घेणारा चेंडू वेग फार पाहायला मिळाला आणि यावेळी मात्र डॉट चेंडूची समाप्ती आहे. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीचा फेकलं जात आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाचं धावसंख्या जर पाहिली, धावफलकावर अवघ्या 7 धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही विचार केला येणारे 18 चेंडू विजयासाठी अजूनही 43 धावेची गरज. पाच मिनिटं संपल्यानंतर तुमचा एक षटक आतापर्यंत पूर्ण झाले, अजूनही 3 षटक फेकायचे आहेत. 15 मिनिटाचा अवधी आपल्याला आहे. 2 षटक आपल्याला 10 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचे आहेत, हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अठरा चेंडू आणि 47 धाबेची गरज, 43 धाबेची गरज, माफ करा. नवीन गोलंदाज यावेळी आदेश जाधव गोलंदाजी मार्कवर सज्जा. मात्र स्ट्राईक एंड फलंदाज आपण अविनाशला पाहतोय, ज्याच्या बॅट मधून एक धाव आले. त्यानंतर त्याला साथ देताना सचिन 2 चेंडूला फेस केलाय, अवघी एक धाव जमवली आहे. सेट फलंदाज आपण जयेशला बाद होताना पाहिला. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट ऑन चेंडू उडवला गेलाय, सिंगल मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र यावेळी नकार दर्शवला जातोय आणि यावेळी मात्र सिंगल का होईना मात्र धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न. मात्र जर सामना जिंकायचा असेल तर मात्र मोठे फटके मारावे लागतील, कारण 50 धावा या ठिकाणी जमवायच्या होत्या. आतापर्यंत जमवल्या गेल्यात अवघ्या 8 धावा. उर्वरित 5 चेंडू फेकत असताना आदेश. यावेळी मोठा फटका, बॅटच्या रडावर चेंडू आला, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे 6 धावेसाठी. आदेश मात्र यावेळी गोलंदाजी करत असताना थोडासा प्रेशराइज मध्ये आलाय, कारण मोठा फटका आलाय. प्रत्येक फलंदाज मोठा फटका मारतोय, कारण 50 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्यात. थोडस यावेळी थोडस दिशाहीन क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी तफावत पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडू वर मोठी धावसंख्या जमवण्याच्या प्रयत्नात सिंगल डबलला प्राधान्य देत असताना यावेळी आपण अविनाशला पाहतोय, त्यानंतर सचिनला पाहतोय. सचिन वैयक्तिक 4 चेंडू खेळलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 9 धावा जमवल्यात. पुन्हा एकदा उडवला चेंडूला क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही पद्धतीची चुकी करणार नाही.
आणि यावेळी मात्र फलंदाज ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय तो सचिन बॅक टू द डगआउट. चला, ज्यावेळी फलंदाज बाद होईल त्यावेळी लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद निरगुडा. सांघिक धावसंख्येचा विचार केला 14 धावा. चौदा चेंडू अद्यापही 36 धाबेची गरज आहे. यावेळी आपण पाहू शकाल ममदापूर संघाला बॅटची कडा आहे. शतरक्षक चुकी करतोय आणि यावेळी मात्र लॉंग स्टॉप रिझन कव्हर होईल का? लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू फरार होतोय 4 धाबेसाठी. ज्या फटक्याची नितांत गरज होती, कारण या षटकामध्ये कुठेतरी थांबवून ठेवलंय. एक विकेट अर्जित झाला होता, एक षटकार आला होता, मात्र पुन्हा एकदा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेली 18 या धावेवर. उर्वरित या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. आज आपण पाहू शकाल स्कोरर भरत गुटे, त्याच्यानंतर प्राप्ती लाईव्ह आणि संपूर्ण टीम. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, झेलला सोडला जातोय. आतापर्यंत जर पाहिलं तर चेरवली संघानं 2 ते 3 झेल सोडलेत आणि एखाद्या सेट फलंदाजाचा ज्यावेळी झेल सोडला जातो त्यावेळी तो फलंदाज शेवटच्या क्षणाला नेहमीच महागडा ठरला जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटक समाप्तीनंतर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकार लागले गेल्यात. येणारे अद्यापही 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावेची गरज. 15.00 ची सरासरी राखावी लागेल. मात्र फलंदाज शरद निरगुडा त्याला साथ देत असताना अविनाश 2 चेंडू फेस केले, 2 धावा जमवल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्गावर नवीन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी संदेश अंबीर हा गोलंदाज यावेळी आपण पाहू शकाल. हायटेड गोलंदाज आहे, त्याचा वापर या ठिकाणी करेल का? मात्र पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा फेकला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी चुकी होतील का? मात्र निश्चितच ताळमेळ साधला नाहीये, त्या कारणानं 2 धावा पाहायला मिळाल्या आणि 2 धावेनं संघाचं धावफलक पुढे जात असताना 22 या अंकावर जाऊन पोचलं गेलाय. 50 धावा जमवत असताना अद्यापही जर विचार केला 28 धावा जमवायच्यात. सुरुवात फार चांगली केली आहे मी म्हणेन तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर. यावेळी मोठा फटका, बॅट आणि बॉलचा योग्य पद्धतीने संपर्क पाहायला मिळाला आणि चेंडू पाठवला मिड ऑन रिझन मध्ये. दणदणीत षटकार. ज्यावेळी मात्र सुरुवात चांगली होते ना त्यावेळी शेवट हे नेहमी चांगली होत असते. दाखवत देत असताना यावेळी फलंदाजानं मात्र मोठे फटके दाखवण्याचा प्रयत्न केलाय, कारण शेवटच्या क्षणाला जर मॅच जिंकायचं असेल तर शेवटच्या क्षणाला मोठे फटके मारावे लागतील आणि तो प्रयत्न मात्र शरद निरगुडा आणि अविनाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मात्र यावेळी अगदी लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतोय आणि अवांतर धावेनं संघाचं धावसंख्या जर पाहिली जाऊन पोचली गेली 29 धावा धावफलकावर. अद्यापही विचार केला, अद्यापही 21 धावेची गरज आहे ममदापूरवाडी संघाला. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करणारा संदेश अंबीर या गोलंदाजानं.
पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 30 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्या. आता कुठेतरी मी म्हणेन विचार विनिमय करण्याची वेळ मी म्हणेन आली चेरवली संघासमोर. कारण गोलंदाजी करत असताना एक षटकार आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर वाईट चेंडू फेकले गेल्या. गोलंदाजी करणारा संदेश अंबिर आहे गोलंदाजाकडून. पंचाने थोडस निश्चितच सांगितलं की अगदी लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. यावेळी लाईन चांगली पाहायला मिळते आणि यावेळी डॉट चेंडू, ज्या चेंडूची नितांत गरज होती. कारण 2 चेंडू अवांतर फेकल्या आणि त्यानंतर गोलंदाजाने यावेळी मात्र एक निर्धाव चेंडू फेकण्याचं काम केलं गेलंय. 4 चेंडू संपले गेलेत, 3 चेंडू संपले गेलेत. अद्यापही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी 20 धावेची गरज. 9 चेंडू आणि 20 धावा. आता मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू आहे हे मात्र पाहावं लागेल. बॅट कट आहे, माफ करा, कारण आमचे स्क्वेअर पंच सांगतायत की बॅटची कडा लागली गेली आहे. मनोज भगत पंच आपण स्क्वेअरला पाहतोय, मात्र एका साईडला मेन पंच म्हणून सातत्यानं सुरुवातीपासून ज्यानं आतापर्यंत पंचांची भूमिका निभावली आहे तो दत्ता बसमा मैदानाच्या आतमध्ये पंचांचं काम पाहतोय. संभाजी चौधरी यावेळी फुलटा चेंडू आहे, प्रयत्न करेल, मात्र तोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार. एक दमदार षटकार. या 6 धावेनं अगदी चांगला स्कोर बोर्ड हल्लं जात आहे. 36 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. उर्वरित 7 चेंडू आणि विजयासाठी अद्यापही 14 धावेची गरज. हाईट फॅक्टर चेक केला जाईल बघा. तिसरे पंच हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी (36) धावा धावफलकावर जोडले गेल्या. अद्यापही विजयासाठी 14 धावेची गरज. या चेंडूवर मात्र डिसिजन अजून पेंडिंग आहे, पाहिलं जातं. आणि तिसरे पंच सांगतात फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे, मात्र 6 धावे मिळाल्यात आणि 6 धावेनं समीकरण अगदी सोपं पाहायला मिळेल. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावा जमवाव्या लागतील. यावेळी पुन्हा एकदा लाईन चुकीची पाहायला मिळाली. गोलंदाज जर आपण विचार केला संदेशनं आतापर्यंत या षटकामध्ये 3 अवांतर चेंडू फेकलेत. 1 षटकार आलाय, 2 षटकार आलेत. यावेळी पुन्हा एकदा मात्र लाईन चांगली पाहायला मिळाली. पंचाकडे अपील होती. तीन षटकांचा खेळ संपलाय. समीकरण जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 13 धावेची गरज अद्यापही. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. शेवटची षटक कुणाच्या हातामध्ये दिला जाईल. ममदापूर संघ सुरुवात मात्र थोडीशी कमजोर पाहिली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा जमा केल्या. दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा जमवल्या. मात्र येणारे शेवटचे 6 चेंडू आणि अद्यापही विजयासाठी 13 धावेची गरज. सामना अजूनही बॅलेन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूने. 50% आपण विचार केला तर ममदापूर संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल, मात्र चेरवली संघ तितकाच बलाढ्य संघ. गोलंदाजी ही त्यांची ताकद आपण पाहिली आहे, कारण ज्या पद्धतीने सुरुवात ही चांगली केली आहे त्याच पद्धतीची शेवट ही चांगली होईल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. येणारे 7 चेंडू विजयासाठी 13 धावेची गरज. फुलटा चेंडू आणि या चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न करेल, तोपर्यंत मिळतील 2 धावा.
2 धावे मिळाल्यात आणि या 2 धावेंना मात्र निश्चितच कुठेतरी एक चांगली स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न, सामना जर जिंकायचा असेल तर ममदापूरवाडी संघाला निश्चितच कुठेतरी मी म्हणेन मोठे फटके दाखवावे लागतील. आता मात्र समीकरण आलंय 5 चेंडू 11 धावेची गरज. यावेळी लेन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. वेग फार महत्वाचा होता, मात्र यावेळी लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आहे, अवांतर चेंडू, आणि यावेळी मात्र मिळतील वाईटला रिव्ह्यू नाही आहे बघा, बिमर साठी रिव्ह्यू आहे आणि रन आउट साठी रिव्ह्यू आहे. दहा धावेची गरज. सतूच्या फलंदाजी चेंडू अडवण्याचा प्रयत्न. यावेळी गोलंदाज आपण संदीप भल्लाला पाहतोय, ज्या संदीप भल्लानं फलंदाजी करत असताना अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली आहे. आता सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावं लागेल, चांगलं षटक फेकावं लागेल. येणारे उर्वरित 4 चेंडू आणि गरज असेल अद्यापही 9 धावेची. यावेळी अगदी चांगली लाईन, स्टंप उखडला जातो आहे, स्टंप आउट फलंदाज यावेळी आपण पाहू शकाल. चांगला वेग पाहायला मिळाला गोलंदाजी करणाऱ्या संदीप भल्ला या गोलंदाजाचा. आणि आता मात्र अशा प्रलंबित झाल्यात मी म्हणेन चेरवली संघ, कारण गोलंदाजीमध्ये चमक दाखवून दिली आहे. फलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीत आलाय. अद्यापही येणारा फलंदाज जर्सी नंबर 10 यावेळी आपण पाहू शकाल विजय पारधी. ज्या विजय पारधीनं गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली होती, मात्र यावेळी शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 9 धावेची. एखादा षटकार, एखादा चौकार सामन्याचा चित्र बदलू शकेल. मात्र पाहायचं विजय कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आता संपूर्ण जबाबदारी यावेळी गोलंदाजी करणाऱ्या संदीप भल्ला या गोलंदाजावर आहेत. यावेळी पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, मात्र LB लेग बाय स्वरूपात एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं समीकरण आता मात्र कठीण. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. 2 चौकार. या चेंडूवर निश्चितच मोठा फटका आला तर शेवटच्या क्षणापर्यंत सामना रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण क्षमता आहे फलंदाजाकडं षटकार मारण्याची. मात्र पाहायचं आहे गोलंदाज यावेळी बॅटची कडा. आता मात्र कुठेतरी चुकी झेल बाद होतोय. संपूर्ण सामना जर पाहिला तर चेरवली संघाच्या बाजूने आलाय. उर्वरित 1 चेंडू विजयासाठी 8 धावेची गरज. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. क्षितिज फणेसवाडीच्या मैदानावर आपण सामना पाहिला होता. राजसाई बनाम मोर्या धोदानी बी. एका चेंडूमध्ये 7 धावेची गरज असताना दत्तासारखा फलंदाज स्ट्राईक एंडला असताना गोलंदाजाने चुकी केली होती, वाईट चेंडू फेकला होता आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार मारला होता आणि शेवटच्या क्षणाला मी म्हणेन राजसाई संघ परास्त केला होता. क्रिकेटमध्ये जर आणि तर काही होत असता, मात्र एखादा खराब चेंडू आला तरी सामना मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत येऊ शकेल, हे चित्र मात्र पाहायचं आहे. मात्र येणारा 1 चेंडू विजयासाठी गरज असेल 8 धावेची. यावेळी मोठा फटका आलाय, निश्चितच मोठा फटका येईल, 4 मिळतील. मात्र यावेळी कुठेतरी शेवटच्या क्षणाला अगदी 4 धावेनं ममदापूर वाडी संघ यावेळी मात्र परास्त होत आहे. विजयी संघाचा, पराजित संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, तुम्ही चांगला खेळ दाखवलात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. दोन्ही संघाला विनंती करेन आपण हस्त आंदोलन करून घ्यायचं आहे. लाईनअप मध्ये ही स्पर्धा आपण सोडायचे. डिंगडॉंग ग्रुप आयोजित स्वर्गीय राजेंद्र जानू गुटे
त्यानंतर आपण नाणेफेक जिंकली गेली आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल तोपर्यंत आपण निश्चितच क्षेत्ररक्षक करणारा लगा नंबराजवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि जय वाघोबा वारदोली संघाचे सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि बघा दुसऱ्या राऊंडचे जे सामने होतील त्याच्यामध्ये आपल्याला बाय जर ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला बाय दिली जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अगदी चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्या फलंदाजानं फलंदाजी करत असताना आपल्या वैयक्तिक 35 धावा जमवल्या, गोलंदाजी करत असताना अगदी 9 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजाला बाद केला, तोच संदीप भला ठरतोय मॅन ऑफ द मॅच समान करूया. तर मी विनंती करेन आपण यायचं लगेच टॉस बॉक्स मध्ये आपल्या या ठिकाणी सामनावीराची ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येईल आणि